हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर तुम्ही एंगेजमेंटचा आणि नवरदेव हळदीला निघाला हा व्हिडिओ खूप छान बघितला. तर आता मेन पार्ट होता हळदीचं, म्हणजे त्या दिवशी शूटिंग केलेलं होतं, पण खूप मोठे व्लॉग झाले असते म्हणून मी 2 ते 3 टप्पे केले. त्याच्यामुळं मग तुमच्याला सगळं शेअर पण करता येईल त्याच्यामुळं. तर एंगेजमेंट होईपर्यंत ना त्यांनी हळदीचं डेकोरेशन खूप छान केलेलं होतं. आणि म्हणजे माझ्या लग्नाच्या टायमाला असं डेकोरेशन वगैरे म्हणजे कधी कुठेतरी केलं जायचं. आणि गावाकडे लग्न झालं होतं त्याच्यामुळे एवढं काही डेकोरेशन नव्हतं. त्याच्यामुळे आत्ताच हे डेकोरेशन बघितलं की आपल्या वाटतं हा आपल्या लग्नात असं असतं तर किती छान असतं ना, हे ना. पण काहीच हरकत नाही, आपण हे फोटो किंवा मग हे व्हिडिओ जे काढतो ना तर आपल्या आठवणी म्हणून सुद्धा आपल्या राहतात. त्याच्यामुळे ना खरंच लग्नामध्ये फोटो किंवा जे असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ना तर ते आनंदाचे क्षण ना आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवलं पाहिजेत. कारण की जेणेकरून जेव्हा किंवा आपली फॅमिली एकत्र बसते ना, टाईम स्पेंड करते, तेव्हा हे क्षण आपण ना बघून नंतर त्याच दिवशी ते क्षण आठवून आपण खूप सगळे आनंदाने भारावून जातो. त्याच्यामुळं म्हणतात ना, कोण कोण म्हणतात ना काय फोटो काढायचे, कशाला फोटो काढायचे, तर एक सुंदर आठवणी जसं आठवून ठेवतो ना आपण, त्याच्यासाठी एखादा किंवा एखादे व्हिडिओ फोटो काढणं हे खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आणि तर मस्तपैकी हळदीचं सगळं जण आता ट्रेंडच निघाला आहे, हळद असली की सगळेजण हळदीचे घालायचे असं वगैरे. तर खूप मस्त असे सगळ्याच जणीने साड्या वगैरे वेअर केली होता. नवरा नवरीची एंट्री मंडपामध्ये झालेली होती. तर मग आधी नवरीची व्हिडिओ वगैरे काही काढून घेतले. त्याच्यानंतर हळद लावल्याच्या नंतर पण छान निघतात फोटो. पण आता फोटोशूट करण्यासाठी अगोदर छान मस्त असं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर ना प्रत्येकजण हळद हळद लावण्यासाठी तिथं जात होतं. सगळ्याच जणांनी हळद वगैरे लावले, फोटो वगैरे काढले. काही सिलेक्टिव्ह फोटो मी व्हिडिओच्या एंडला तुमच्यासोबत शेअर करणार आहे, लग्नाचे पण आणि हळदीचे पण. चला तर मग तुम्ही पण आता आमच्यासोबत हळद लावा नवरा नवरीना आणि तुमची शुभ आशीर्वाद द्या त्यांच्या मॅरिड लाईफसाठी. तर आता हळदीचा आणि लग्नाचा हा व्हिडिओ एकत्रच आहे. आणि की लग्ना दिवशी मला काही क्लिप घेता आल्या नाहीत कारण की खूप गडबड होते. तर छोटे छोटे क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडेल. तर चला तर मग आरोही कशी मामाला हळद लावते ती बघूयात. समोर आता हळद झाल्याच्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांनी केलं आणि खूप उशीर झाला होता आम्हाला त्या दिवशी घरी जायला. आय थिंक 1 वाजला होता, कारण की जिथून लग्न होतं तिथून घर आय थिंक अर्धा पाऊण 1 तास लागत होता जवळजवळ. आणि त्या दिवशी पाऊससुद्धा पडलेला होता. नशीब लग्ना दिवशी खरंच पाऊस पडलेला नव्हता. त्याच्यामुळं कसं पाऊस नसल्यामुळे थोडंसं मस्त लग्न करता आलं आणि छान वाटलं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मंगल कार्याला पोहोचलो तेव्हा जे तेल लावायचं असतं ना पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर, ते चालू होतं, ते झालं अर्धं. आणि 5 किंवा 7 किंवा 11 असं बायकांनी ना मिठाणी आणि त्यांनी नवरा नवरीची दृष्ट काढायची असते. 5, 7, 11 असे जे शुभ अंक असतात ना, तो त्यांनी नवरीकडे असं. तर ते झाल्याच्यानंतर आम्ही तयार व्हायला गेलो. आम्ही तयार होऊन येईपर्यंत नवरा नवरीची सप्तपदी चालू होते. आणि आता सगळीकडेच असं झालेलं आहे की सप्तपदी वगैरे सगळं अगोदर विधी केले जातात आणि त्याच्यानंतर लग्नाचा विधी हा लास्टला केला जातो. सप्तपदीचा हा व्हिडिओ मी छोटी क्लिपा घेतलेल्या होत्या, कन्यादान वगैरे. तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करत आहे.
आणि मस्त असं सप्तपदी झाल्याच्या नंतर ना मग नंतर ना नवरा नवरीने लुक चेंज केले, म्हणजे ड्रेस चेंज केले आणि त्याच्यानंतर ना मग सप्तपदी पण अगोदरच झालेली होती. नंतर फक्त लास्टला मंगळाष्टिका ठेवलेल्या होत्या. खूप छान आणि मस्त असं लग्न झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना बॅग वगैरे भरायचं आणि आराम करून लग्न झालं. खूप थकून जातात ना सगळेजण आणि ह्यांना जायचं होतं रानामध्ये, कारण की आंबे झाडे वगैरे कशी आली ते बघायचं होतं, सोयाबीन कशी आली ते बघायचं होतं. पण अचानक ठरलं की फवारायचं पण होतं, पण ते चांगला ड्रेस घालून गेले होते. त्याच्यानंतर मग फवारलं थोडंसं. तर मी थोड्याशा क्लिप ज्या आहेत ना सो ते तुमच्या मी शेअर करत आहे. आणि हे पहिल्यांदाच रानामध्ये असं म्हणजे अगोदर केलेलं आहे, पण अशा ह्या माझं लग्न झाल्यापासून फवारलं हे पहिल्यांदाच त्यांनी आहे. आणि कितीही शिक्षण घेतलं आपण किंवा मग CEO असेल किंवा मग एक्सेट्रा एक्सेट्रा ज्या काही आपल्याला नोकरी वगैरे असेल ना, तर शेती थोडी असेल ना घरी तर थोडंफार काम करावंच लागतं. आणि काही त्यात लाजिरवाणी गोष्ट नाही आहे की आपण एवढ्या पदावर काम करतो मोठ्या किंवा असं तसं आणि आपण शेतामध्ये काम केलं कसं वाटेल, असं काहीच नाही. आपल्याकडे शेत आहेत, आपण प्राऊड फील केलेच पाहिजे. आणि शेती आहे तर लाजिरवाणी काहीच गोष्ट नाही आहे आणि सगळेच काम करतात असं मला तरी वाटतं. आणि की मी जेव्हा केव्हा राहणार जाईन तेव्हा काम करण्याचा मला काही योग आलेला नाही. आणखीन इथून पुढं जेव्हा केव्हा येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर आय होप तुम्हाला हा लग्नाचा, हळदीचा आणि शेतातला व्हिडिओ आवडला असेल. आय होप आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही लगेच पुण्याला जाणार आहोत, कारण की आता आरूची स्कूल पण आहे, ह्यांचा जॉब पण आहे. आणि आता लग्न वगैरे छान पार पडलं तर 1-2 दिवस राहणार मी आणि त्याच्यानंतर मी जाणार, कारण तिथलचं पण रुटीन असतं आपलं जे शेड्यूल असतं. उन्हाळ्यात किंवा दिवाळीचं लग्न असतं तर आणखीन आम्ही दिवस राहिलो असतो, खूप सारा एन्जॉय केला असतो. एन्जॉय तर करायचाच आहे इथून पुढं वहिनींसोबत. तर त्यांच्या नवीन आयुष्यासाठी स्वामींचरणी हीच प्रार्थना करते की त्यांचं आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावं. त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत आणि तुमच्यासुद्धा सगळ्या चांगल्या इच्छा